अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। कर्मचारी पेन्शनधारकासाठी महत्त्वाची अपडेट। 8वा वेतन आयोग आणि अंमलबजावणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट, पत्र निर्गमित झालेले आहे। पाहूया सविस्तर। 15 ऑगस्ट 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा। केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे लक्ष लागून राहिलेल्या 8वा वेतन केंद्रीय वेतन आयोगाबाबत 8 पे कमिशन। केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे। आयोगाच्या शिफारसी कधी लागू होणार, वेतन पेन्शनमध्ये किती वाढ होणार आणि कोणता फिटमॅट फॅक्टर लागू केला जाणार याबाबत सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। लोकसभेत 10 ऑगस्ट 2026 रोजी विचारण्यात आलेल्या अंतरांकित प्रश्न क्रमांक 3456 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या कामकाजाबाबत आणि त्यांच्या शिफारशीच्या अंमलबजावणीबाबत सरकारकडे माहिती मागण्यात आली होती। आयोगाच्या शिफारसी अद्याप सरकारकडे नाहीत। अर्थ मंत्रालयातील राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार 8वा केंद्रीय वेतन आयोगाने अद्याप आपल्या शिफारसी केंद्र सरकारकडे सादर केलेल्या नाहीत। त्यामुळे सध्या वेतनवाढीसाठी कोणताही फिटमॅट फॅक्टर निश्चित केला जाईल याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही। कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात नेमकी किती वाढ होणार हे देखील आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि त्यानंतर सरकारच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून वेतनवाढ मिळणार का? 8वा वेतन आयोगासाठी 1 जानेवारी 2026 ही वेतन आणि पेन्शन सुधारणेची ध्येय तारीख मानली जात आहे। मात्र सरकारने लोकसभेत दिलेल्या उत्तरातून हे स्पष्ट झाले आहे की अंमलबजावणीची संभाव्य तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतिशत सुधारित वेतन कधीपासून मिळणार, तसेच मागील कालावधीची थकबाकी एरियस मिळणार का याबाबत सध्या अंतिम माहिती उपलब्ध नाही। फिटमॅट फॅक्टरबाबतही स्पष्टता नाही। 8व्या वेतन आयोगातील सर्वात चर्चेत असलेल्या मुद्द्यापैकी एक म्हणजे फिटमॅट फॅक्टर। ह्याच्या आधारे विद्यमान मूळ वेतनाचे सुधारित वेतन निश्चित केले जाते। मात्र सरकारने अद्याप कोणताही फिटमॅट फॅक्टर जाहीर केलेला नाही। वेतन तुलना, त्यामुळे सोशल मीडियावर किंवा विविध माध्यमांमध्ये 2.57, 2.86 किंवा त्यापेक्षा अधिक फिटमॅट फॅक्टर लागू होण्याची चर्चा सुरू असल्या तरी त्याला सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। सरकारने नेमके काय सांगितले? सरकारच्या उत्तरातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाने अद्याप शिफारसी सादर केलेल्या नाहीत। त्यामुळे शिफारसी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा अभ्यास करून केंद्र सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे चित्र आहे। हा परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायचं विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। 10 ऑगस्ट 2026 महत्त्वपूर्ण परिपत्रक। या परिपत्रकाचे आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो।